झाली झोप झाली. आज सुट्टी नाही साला. एवढी मोठी झाली तू. Good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. To home आलो आहे 24 hours ड्युटी करून आणि आज आहे रिलॅक्सिंग डे. पण आज आहे फोटोशूट. कसलं हे तुम्हाला आय गेस थंबनेल बघून आयडिया आलीच असेल. सो येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमची खूप तारीफ केली आहे सगळ्यांनी, छान ऍक्टिंग केली आहे. सो फायनली वहिनी पण आल्या आहेत. मी निवेदिता सिरीज. तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला बघून? चांगलं वाटलं. का शूटिंग नको? थोडा लाईट पाहिजे होता. मी अंधारामध्ये आली. ते थोडंसं नॅचरल ठेवलेलं असं मस्त होतं. पण काय म्हणणं तुमचं? नेक्स्ट ह्याच्यात पण तुम्हीच आहात. सो आज काय स्पेशल? आज मी चालली आहे एका फंक्शनला माझ्या जावेकडे. नाश्ता झाला? नाश्ता झाला. चला आता नाश्त्याला मस्त साबुदाणा खिचडी. चला. आम्ही आज घावण्याने ऑमलेट खाल्लेला आहे. असू दे या. आणि आम्ही चहा चपाती पण खाल्लेली आहे. पण ठेवू शकतो बाबा. हे उचल, कचरा उचल. ते उचल पहिले. कचरा उचल आधी. उचल ते त्यात टाक. पिशवीत टाक सगळं कचरा. नाहीसा तिकडे कुठे? काकीने दिलं. काकीने कचरा लावून टाकला. उचल उचल. हे पाणी प्यायचं नाही का ह्याच्यातलं? पाणी नाही प्यायचं ह्याच्यातलं म्हणजे. So good morning, new day started. So आज आहे one of the favorite breakfast, साबुदाणे after a long time. Yes. So शून्यापासून सुरुवात आहे. आम्हाला भूक लागली जोरात. नवरा आणि सासूबाई वाट बघतात. एवढी खिचडी जास्त ना करून ठेवले सिंगला देता येईल. मी असं विचार केला बहिणींना पण खिचडी आवडते ना म्हणून जास्त टाकली. पण त्याने नाश्ता केलाय. त्यांना सांगायला रात्री विसरली. रचनाची खिचडी म्हणजे उत्तम. आवड मला काय सगळ्यांनाच आवडते. म्हणजे राईट फ्रॉम माय फ्रेंड्स टू एंटायर फॅमिली सगळे रचनाच्या खिचडीचे फॅन आहेत. साबुदाणा खिचडीचे. त्यात काही वेगळं नाही. मेन तिचं काय हे जो साबुदाणा आहे ना तो एवढा सॉफ्ट आहे ना की म्हणजे खाण्याची एक वेगळीच मजा असते. हां, त्याची रेसिपी आमच्या प्लेलिस्टच्या सेक्शन मध्ये रेसिपीजचा एक फोल्डर आहे. त्याच्यात ऑलमोस्ट 4 to 5 years 4 years बॅक त्याची रेसिपी टाकली. मामीच्या मैत्रिणी आल्या आहेत. बहिणी आहेत. मामीच्या बहिणी आहेत. हो, बसा बसा बसा. नाही एसी लावली. तुम्ही काय शॉपिंगला आलात मामाकडे?
थोडं थोडा नाश्ता करा. उपवासाचं पण टेन्शन नाही. साबुदाण्याची खिचडीच बनवली मी. आता तू बनवला होता ना. असू दे, जास्त ना, थोडं थोडंच. कधी याल परत तुम्ही? काय मोठाला काय म्हणतात? मोठा लावला तेव्हा काय दुनियात गेली एकदम एकाच यायचं. वाढायच्या मामाने चांगलं विचारलंय. नाश्ता किती खराब केला. पिशवी देऊ मामी. आपल्या चला अंदाज आई भाजी काय करू? करू का मेथीची? करतो लगेच. हा देते. किती खराब केले बहीण. वाजले आता दुपारचे 1:15. आत्ता फायनली सगळं आवरून झालं आहे. रचनाचं रेडी आणि नायसाचं जेवण झालेलं आहे. आता तिला थोडंसं दूध पाहिजे. ती झोपेल मला वाटतं. पण आरू येणार आहे थोड्या वेळात. सगळं सांगता नाही. रचनाचे कुर्तीज एकदम बॅक टू बॅक व्लॉग्स मध्ये खूप सुंदर दिसतात. सो हे कुर्तीज ती लवकरच सांगेल कुठून घेतलं आहे. कमी ब्लॉगमध्ये नक्की बघा, कारण फुल डिटेल दिलेली मी आहे. ऑलरेडी शूट झाला आहे तो व्हिडिओ. कुठून घेतले ते सुद्धा सांगितले विथ कॉन्टॅक्ट डिटेल्स. सो ते लवकरच तुम्हाला. आणि विथ कुरिअर सर्व्हिसेस. विथ कुरिअर. येस. सो कुठेही कोणत्याही जागेवर तुम्ही राहत असाल तरी. आणि खरंच खूप कम्फर्टेबल. मला कधीपासून हे असं लखनौई पाहिजे होतं. फायनली कलर्स पण व्हायब्रंट आहेत. आणि त्याचे चल बाय. त्रास नको देऊ. आजीला उज्ज्वल येणार. गुडगल आहे, मस्त राहणार. माझा आई आजीला त्रास द्यायचा नाही. आईसाठी कामं वाढवायची नाही. आल्यावर इथे पसारा नको. ऑलरेडी केलेला आहे. आणि जास्त टीव्ही बघायचा नाही. ओके. दीदी आल्यावर दीदी बरोबर खेळायचं. तिला विचारायचं तुझी स्कूल कशी होती दीदी, तू स्कूल मध्ये काय काय करते, तू पिकनिकला जाणार आहे का. गप्पा मारायला आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात. हा डिशून डिशून काय करायचं. क्रेयॉन्सच आहे. दुसरे कलर पेंटिंग येते ना. चला. आणि आरू येते. वहिनी बोला सोडताय थोड्या वेळात दादा. चलो आई जेवून घे तू. काय नाही, एकच बॅग. काय नाही, सगळं तेच घेणार. फक्त साडी घेतली. ज्वेलरी त्यांचीच आहे. सगळं लास्ट मोमेंटला. ॲक्च्युली आम्ही करणार नव्हतो, पण त्यांनी खूप रिक्वेस्ट केली. एवढी त्यांनी खास ज्वेलरी बनवली.
चल बाय. हा सो फायनली आम्ही आता निघालोत. आम्हाला पोहोचायला हाफ एन आवर इकडे दाखवतंय, म्हणजे आम्ही 15 मिनिट्स आधीच निघालोत. घरातनं 45 मिनिट्स दाखवत होतं. आम्ही ज्या लोकेशनवर चाललो तो लोकेशन आमच्यासाठी नवीन आहे आणि यावेळेस माझा मेकअप करणारे वन्स अगेन वैजूताई, कारण त्यांनी माझ्यासाठी खूप सुंदर अशी ज्वेलरी बनवली आहे. आणि ॲक्च्युली जसं सनी म्हटलं की आम्ही नव्हतो पहिले शूट करणार, बट म्हणून असं ठरलं की चला शूट करूया, म्हणून मग आम्ही आता निघालो. सनीला सुद्धा आज ऑफ होतं आणि आम्हाला आज त्यांनी ना लंचला बोलवलं आहे. सो लास्ट टाइम पण आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा पण लंच नाही करता आलं, कारण तेव्हा खूपच गडबड होती. त्या पण गडबडीत होत्या, मी पण होती गडबडीत. पण ह्यावेळेस त्यांनी आम्हाला खूप फोर्स केलंय, म्हणून मग आता आम्ही तिथे जाऊ आणि मस्त जेवू आणि मग आमचं जे फोटो सेशन आहे ते पुढे आम्ही कंटिन्यू करू. तुम्हाला लवकरच फोटो सुद्धा बघायला मिळतील. आणि मला असं वाटतं मी खूप महिन्यांनंतर फोटोशूट करतो. आय गेस लास्ट होतं आमचं दिवाळीवालं फोटोशूट. आधी तर आमचे एवढे फोटोशूट व्हायचे, बट आता ना विथ टाइम थोडंसं ते कमी सुद्धा झालंय, कारण आम्हाला पण टाइम मॅनेज नाही होते. बट वी ट्राय अवर बेस्ट की तुमच्यापर्यंत ॲटलिस्ट माझ्या लुकच्या माध्यमातून त्यांचं जे काम आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवू. हाच मेन उद्देश असतो फोटोशूटच्या पाठीमागे, की माझं जे मेकअप आहे, माझं जे हेअरस्टाईल आहे, माझे जे फोटोज आहेत ते तुम्हाला सुद्धा दिसतील. आणि तुम्हाला जर इनकेस तुमच्या कोणत्या स्पेशल ओकेजनसाठी त्यांना बोलवायचं असेल तर तुम्ही सुद्धा त्यांना बोलवू शकतात. म्हणून हा फोटो सेशन केला जातो. हॅलो. किती वर्षाचं? 1 वर्षाचं आहे. काय नाव आहे त्याचं? नाव बियांश. हॅलो बियांश. हो दादाला आवडतं ना त्याची तयारी. आम्ही पहिले कुठे गेलो होते का? बाजूच्या घरात, एकदम बाजूच्या. होम टूर चालू. तयारी झाली. लगेच सुरुवात करायला, म्हणजे वेळ नको ना. फोटोग्राफर पण निघाले. नाही ना, आम्ही आता डायरेक्ट जेवूया डायरेक्ट. थँक्यू. पहिलं तर असं गोष्टी पहिले पाहिजेत ना बाळांना, जे नाही पाहायचं आहे ते. थंड आणि मस्त. फायनली तुमची आई आहे. मस्त किचन आहे, मोठं एकदम. आवड केलं गावणे बनायला घेतली तुमच्या आजी. आईला खूप आवडली असते. हा का? मस्त वाटतं. नाही तर काय आणली बस, आपल्याला काय करून दिलं असतं त्यांनी. खेळली असती ना याच्या बरोबर. इकडे असतो पावसाळ्यात लावतो भाज्या वगैरे सगळ्या. एवढं आम्हाला खायचंय. आम्ही एकदम फुसके होत खाण्यात. आम्ही एकदम फुसके होत खाण्यात. असू दे. तुम्ही मग बसा. बस. सुरमई. हे काय चिकन आहे की मटन आहे? मटन आहे. ओके, मटन आणि प्रॉन्स. सलाड. छान झालंय जेवण. जेव्हा सगळं संपवा. बघूनच पाणी आलं की मला बोलायची पण असं हे नाही होते. तुम्ही पण असं जेव्हा ब्लॉग मध्ये बघितलं का तुम्हाला कोळंबी आवडते म्हणून. सुरमई ना काय? सुंदर झालं. बसा तुम्ही पण. मी बोलली माझ्या फर्स्ट संक्रांतीला पण एवढं आवडलं नव्हतं. खूपच जास्त सुंदर आवडलं. छान. तिने बनवली आहे ती छोटी. फुरसतीने आवडलं. दिसतंय ना हे मंगळसूत्र? दिसतंय की नाही? काय छोटं मला घालू चालेल. हा काढून टाकते कारण हा दिसत नाहीये. हे तुझ्यासाठी आहे.
फर्स्ट टाइम भेटते ना तुम्हाला दोघींना. तुझं अजून लग्न नाही झालं. थँक्यू. एवढं छान जेवण बनवलं. असं एकदम पोट भरलं. आता मला रात्री पण जेवायला नको. असू दे. आणि एवढं नको. अरे नको. आता येतील ना दादा. दादा पळतील. तुम्ही याल ना आता. झाले ना तुम्हाला. आता मी पहिली वेळ तुमची झाली. पुट्ट्यावाला लावलेलं तेव्हा ते वाला होतं ना. तेव्हा ते वाला हे वाला नव्हतं. तेव्हा पुट्ट्यावाला इथे पुट्टा. ते वाला. हे तर आता आता सगळं आलेलं आहे. म्हणजे ते म्हणजे हाऊस पूर्ण करते. ही जी अशी सुंदर अशी ज्वेलरी तुम्ही बघताय ती जागृतीने बनवली आहे. थँक्यू सो मच. खूपच छान बनवली आहे. म्हणजे मस्त आहे. तुम्ही बघू शकता. सो जर इनकेस तुम्हाला कोणाला हवा असेल तर नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करा. मग तिकडे हा कुठे गेलं तरी चालेल. बेबी पिंक आवडतं सगळ्यांना. आणि ब्लॅक वर मस्त वाटतं ते. आणि गुळ आहे का आपले साखरेचे. लांबून मला पहिले हे वाटलं फुलं वाटली मगाशी. चला चला आता दादा तुम्ही रेडी व्हा. म्हणून ती नको बोलत होती. परत नको नको. बाबा माझं नाव हा कोणाच्या घरी गेलो. मम्मी एकदम व्यवस्थित त्यांच्या इथं केलंय ना. असंच घर आहे आडगावला. छान वाटतं. सो आडगावची आठवण आली वैजूताईंच्या घरी येऊन. सुंदर घर आहे आणि मस्त गाव आहे. मस्त पाहुणचार केला आम्ही. मस्त पोट भरून खाल्लंय आणि छान ऍज युजल मस्त आवरलंय ताईंनी. त्यांचे सगळे डिटेल्स खाली दिलेले आहेत डिस्क्रिप्शन मध्ये. सो नक्की यांना कॉन्टॅक्ट करा. जर आतापर्यंत खूप लोकांनी कॉन्टॅक्ट सुद्धा केले कारण खूपदा तुम्हाला खूपदा नाही जेव्हा जेव्हा ताईंनी माझं आवडलंय तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांचं काम आवडलेलं आहे. सो थँक्यू सो मच. ते ट्राय करतात की जेवढं तुम्ही नॅचरल दिसाल ना तेवढं छान आहे. तेवढं तुमचं लुक अजून काय बोलतात ते ना दिसून येतं छान ना खुलून येतं. चला
फायनली आम्ही पोचलो आहोत लोकेशन. फोटोग्राफर बिचारे नेहमीप्रमाणे वेळेवर असतात, लवकर आलेत. छान दिसतंय. अचानक भेटू की नको भेटू तुमचा वेळ सेम होता. आम्ही असंच ठरवून गेलेलो. संडे आहे ना. कसं होतं आदेशन? छान आहे. गर्दी होती. आम्ही अर्ली मॉर्निंग हीट होती ना. म्हटलं ह्याचा ट्रेक करतो ना त्याचे ब्लॉग असतात त्याचे. हो का? हे बघून व्हिडिओज असतात. अरे ह्यांना हाय कर. हाय. तू बघतो ना नाहीसा बघतो ना. तुझं लावलंय तुझं नावाचं लावलंय. पाव किलो घेऊन फिरते मी इकडे. जायचं म्हणून मुंग्याला किलो मी त्यांना देणार मी आता. बघतील काय बघायचंय ते. सो आमचा शूट मस्त झालेला आहे. परत एकदा साई प्रसाद दादा, साई प्रसाद राईट, ह्यांनी आधी सुद्धा आमचं शूट केलेलं आहे. परत एकदा ह्यांच्याबरोबर काम करून मजा आली. खूप पेशन्स आहे. इथे मी झाली आहे. हे मी एवढे टेक्स्ट घेतले माझे. बट मस्त आमचा फोटोशूट झाला. थँक्यू सो मच तुम्हाला तिघांना सुद्धा. लवकरच रील आणि फोटोज भेटतील. लवकर हा ब्लॉग उद्याच होणार आहे ना. आपल्याला उद्याच सगळे रिलीज होते. सो ह्यांचे सगळे डिटेल्स खाली दिलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की ह्यांना जाऊन कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. चला काढा. पाव किलो काढा. पहिले कानातले काढू.